सर, आपण ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नगरसेवक पदासाठी उभा आहात. परंतु आजपर्यंत दिव्यातील लोकांचं असं म्हणणं आहे की अमोल केंद्रे आणि इतर जे उमेदवार आहेत ते रस्त्याने जातात ते पण लोकांकडे बघत सुद्धा नाहीत. कधी यांच्या गाडीची काच पण खाली नसते. मग लोकांनी काय म्हणून तुम्हाला मतदान करावं? पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या गाडीला काचच नाहीये, कारण माझी गाडी आहे हे टू व्हीलर आहे. त्याच्यामुळं आणि मी टू व्हीलर पेक्षा पायी चालत जातो, सर्व नागरिकांना भेटतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो. म्हणून तर मी दिव्या ज्यावेळेस प्रभाग समिती झाली त्या दिवा प्रभाग समितीवर पहिला निषेध मोर्चा मी काढला होता. त्यामध्ये 10 जणांना अटक झाली होती. म्हणजे एवढं यांनी केलं की 2 बॅनर लावले तर 2 केस आमच्यावर टाकल्या होत्या, माझ्यावर केस, माझ्या मिसेसवर केस. आणि ज्या रूम मध्ये राहिलो त्या रूम मालकाने सुद्धा यांनी अरेस्ट केलं होतं. ठीक आहे, तो पाठ वेगळा आहे. विकासाचा मुद्दा हा आहे, विजन जो होतं विकासाचं ते आजपर्यंत दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. कारण नाले आणि गटारामध्येच गेली आम्ही 20-25 वर्ष झाली इथं अडकलेलो आहोत. ज्यावेळेस 2011च्या अगोदर दिव्यामध्ये आरक्षण पडलेलं होतं. आरक्षण म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी बगीचे आहेत, खेळाचे मैदान आहेत, 5-5, 6-6 गार्डन होते, मैदान होते, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, इथे स्विमिंग पूल पण आपण पाहत असाल. म्हणजे एवढं सगळं असताना प्रायमरी सेकंडरी स्कूल आहेत, फायर ब्रिगेड आहे, म्युन्सिपल वार्ड ऑफिस आहे, टीएमटी आहे, पार्किंग आहे, पोलीस स्टेशन पण होतं, शॉपिंग सेंटर आहे. म्हणजे एवढं सर्व असताना हा विकास का झाला नाही? कारण या सर्वांचे जे आरक्षित भूखंड होते हे कुणी खाल्ले हा जनतेने प्रश्न विचारला पाहिजे. परंतु आज माझ्या दिव्या शहरातील जनता ही अत्यंत भोळीबाबडी आहे. कारण जनतामध्ये दिव्यामध्ये राहणारे सर्वसामान्य लोक आहेत, ते फक्त रोज जर कामावर गेले नाही तर खाणार काय, त्यामुळे ते याकडे लक्ष देत नाहीत. परंतु नक्कीच जे मी दिव्यावासियांशी आतापर्यंत आंदोलन केलेत, मग ते रस्त्यांसाठी आंदोलन असेल, 16 दिवस आमर उपोषण केलेले नाही. त्यावेळेस पहिल्यांदा दिव्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले. 320 कोटी मलनिस्सारांचे जे 2016 मध्ये मंजूर झाले होते ते 2019 मध्ये ज्यावेळेस मी 16 दिवस उपोषण केलं त्यावेळेस 320 कोटी मलनिस्सारांचे, 45 कोटी पाण्याचे आणि 320 कोटी मलनिस्सार होते, 100 कोटी पाण्याचे होते. हे सर्व जो पैसा होता हा पैसा गेला होता कुठे? मग हा पैसा काढल्यानंतर तुम्हाला आठवती असेल दिवावासियांनो, त्यावेळेस भगवा सप्ताहाच्या नावाने 23 जानेवारी 2019 रोजी स्वतः श्रीकांत शिंदे साहेब दिव्यामध्ये आले आणि इथे नारळ फोडला आणि त्या दिवशी माझं उपोषण सोडलं होतं. मी यांच्यासारखा मोठा नाहीये की मोठे मोठे बॅनर लावून कटआउट लावेल. माझा हा जनता प्रामाणिकपणे जनतेशी लढणारा माणूस आहे आणि मला हे लोकांना दाखवायची गरज नाहीये. कारण मी अभिमानाने स्वाभिमान लढणारा माणूस आहे आणि ज्या ज्या जनतेपर्यंत मी पोहोचलेलो आहे. आताही तुम्ही पाहू शकता, आताही उपोषण केलं होतं 2 दिवस पावसामध्ये भिजत गटारावरती, तोही रस्ता झाला. पण त्या रस्त्याची ओपनिंग कोणी केली? मग तुम्ही सत्तेत नसतानाही ओपनिंग करता आणि लोकांना काय दाखवता 8-10 गाड्या घेऊन ते आम्ही केलं. तुम्हाला जर करायचं असतं तर तुम्ही 2011 पासून जो आरक्षित भूखंड होते, जे हॉस्पिटल होते, खेळाची मैदान होते, गार्डन होतं, पोस्ट ऑफिस होतं, पोलीस स्टेशन होतं, हे आतापर्यंत का केलं नाही? ही जनता जनतेनं आज यांना हा प्रश्न विचारायला हवा. आज यांच्या मोठमोठ्या रॅल्या चालतात, आज घरोघर जाऊन पाया पडताय. जर तुम्ही गेल्या 20 वर्षामध्ये विकास केला असता तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. आणि तुम्हीच काय, मीही तुमच्यासोबत असतो, सर्वांच्या सोबत असतो आणि आम्हाला तुमच्यावर उभारायची गरजही लागली नसती. परंतु तुम्ही फक्त आणि गटारामध्ये आणि रस्त्यामध्ये अडकून राहिलात आणि तेही कामं व्यवस्थित केली नाहीत. आज जागा गटारात तुटलेली आहेत, तुंबलेली आहेत, ते कधी साफ होत नाहीत. फक्त नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जातं. हे कुठे थांबलं पाहिजे, याच्यासाठी ही निवडणूक आहे. आणि रस्त्याचं बोलाल तर जे 100 कोटी जे रस्त्याचे मंजूर झाले होते ना, त्या 2016चा निधी आणि 2019 मध्ये जो आला निधी त्यानुसार हे रस्ते बनलेत. पण ते रस्तेही बघा तुम्ही, 2 वर्ष पण झाले रस्ते ना, त्यांना तडे गेले. मग हे रस्ते जे आहेत कमकुवत रस्ते आहेत. आणि खरं तुम्हाला दाखवायचं म्हटलं मी, आज माझ्या याच्या हातामध्ये ह्याचा फोटो आहे बघा. हा जो रस्ता आहे हा 12 इंचाचा रस्ता आहे, डोंबिवली पूर्व स्टेशनच्या बाहेरचा. आणि आमच्या दिवा शहरातील हे जे रस्ते आहेत बघा, हा आमचा आता अँजल पायर शहाचा रस्ता बनवलाय बघा, हा 4 इंचाचा रस्ता. हा रामनगरचा रस्ता 6 इंच. आणि मेन म्हणजे जो दिवाशी रस्ता बनतोय ना, हा 8 इंचाचा रस्ता. म्हणजे एका मार्केटला एक स्टेशनच्या बाजूचा रस्ता 12-12, 15-15 इंचाचा बनत असेल डोंबिवलीमध्ये, तर हेच रस्ते आमच्या दिवा शहरामध्ये 4 आणि 5 इंचाचे कसे आहे? मग कुठेतरी पाणी मुरत नाहीये तर सर्व पाणी इथंच मुरतंय.
यासाठी सामान्य दिवावासियांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण सर्वांनी सत्ता भोगून दिली आहे. दिवावासियांना मी आवाहन करतोय आपल्या पत्रकार प्रतिनिधीच्या मार्फत, दिवावासियांवर तुम्ही प्रत्येक पक्षाला आजपर्यंत मतदान केलंय, प्रत्येक पक्षाने इथं सत्ता भोगली आहे आणि ज्यांनी नाही भोगली त्यांना याही वेळेस तिकीट नाही मिळाले. परंतु मी आज तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो, दिवावासियांनो, जर दिवा शहराचा विकास हवा असेल, माता भगिनीच्या रक्षणासाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तर यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही 28 अ मधून अश्विनी केंद्रे यांची निशाणी कॅरम बोर्ड आहे आणि मी 28 ड मधून माझी निशाणी नगारा, तुम्ही तुमच्या हक्काचा उमेदवार म्हणून निवडून द्यावं ही सर्वांना विनंती करतो. कारण जर मी काम केलं नाही तर तुमच्यामध्ये धमक आहे की माझी तुम्ही कॉलर पकडू शकता. परंतु सर, जनतेमधून असा एक प्रश्न निर्माण होतो की दिवा स्टेशन पासून नजदीकच लगत असलेल्या मुंब्रादेवी कॉलनीमध्ये अजूनही बेकायदेशीर फेरीवाले, टँकर माफिया यांचा प्रश्न आजपर्यंत अमोल केंद्रे सोडू शकले नाही. तरीही अमोल केंद्रे आम्हाला मतदान मागत आहे. आम्ही काय म्हणून अमोल केंद्रेला एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट तर दिव्यातल्या फेरीवाल्यांना, मग मी ते सांगितलं तुम्हाला, 2011चा जो आराखडा आहे 2011, मग त्यावेळेस जे मार्केट होती ते मार्केट गेली कुठं? मग तुम्ही का मार्केट निर्माण केली नाही? आणि माझ्यावरती बोलण्यापेक्षा तुम्ही ते मार्केट निर्माण केली असती तर आज फेरीवाले रस्त्यावर नसते. बरं, फेरीवाले कोणाचे आहेत? मग तुम्ही यांच्यावर कसे हप्ते घेता? प्रत्येक गल्लोगल्ली एक राजकीय पक्षाचा माणूस पैसे हप्ते घेतो. मग तुम्हाला ही परवडत नाही. हे का? हे कुठे थांबलं पाहिजे. फेरीवाल्यांना 2014च्या कायद्यानुसार त्यांना हक्काची जागा जर तुम्ही दिली तर हे फेरीवाले रस्त्यावर नसणार. कारण तुम्ही त्याला का जागा देत नाही उपलब्ध करून, का मार्केट देत नाही? कारण तुम्हाला हप्ते पाहिजे. आज नागरिकांना पाणी मिळत नाही, कित्येक वर्षापासून मिळतंय का पाणी? नाही मिळतंय. पण यांच्या टँकरांना पाणी मिळतं, कारण टँकरचे धंदेही यांचेच आहे. मग हे थांबेल कधी? ज्यावेळेस दिवावाशीवर तुम्ही एकत्र याल. कारण ही निवडणूक जी आहे ना, ही निवडणूक कुठली आमदारांची नाहीये, मुख्यमंत्र्यांची नाहीये किंवा प्रधानमंत्री बनण्यासाठी निवडणूक नाहीये. ही निवडणूक आहे तुमच्यासाठी आणि आपल्या वार्ड मधली जो नगरसेवक असतो, नगरसेवक नाले बनवणारा, गटर बनवणारा, तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा, त्याला नगरसेवक म्हणतात. आणि त्याची ही निवडणूक आहे. आणि ती निवडणूक फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाच्या याच्यावरती आहे. लोक तुम्हाला आम्हीच दाखवतील, काही दाखवतील. आपण फक्त निवडणूक आली की यांच्या रिक्षा लागलेल्या असतात, रिक्षाने भरून घेऊन जातात. यावेळेस मला माहितीये, सामान्य दिवावासीय, दिव्यातील जनता यांच्या रिक्षाने नाही तर स्वतः पायी चालत जाणार. स्वाभिमानाने, अभिमानाने या दिव्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही जनता मतदान करणार म्हणजे करणार. आणि यावेळेस कुठल्याही पक्षाला न चान्स देता यावेळेस अपक्ष म्हणून नगारा आणि कॅरम बोर्डला निवडून आणल्याशिवाय जनता राहणार नाही. तुम्ही या अनुषंगाने दिवावासियांना किंवा तुमच्या प्रभागातील माता भगिनींना किंवा इतर स्थानिक लोकांना काय संदेश द्या? त्यांना एकच आव्हान आहे माझं, सर्वांना विनंती माझी की यावेळेस विचार करून, सुशिक्षित नागरिकांनो, विचार करून मतदान करा. आणि यावेळेस एक संधी आम्हाला देऊन बघा. जर 5 वर्षात काम नाही केलं तर मी पुढची नगरसेवक निवडणूक माझ्या घरातून कोणी लढणार नाही. सर, नगरसेवकाला पगार 25,000 रुपये, मग एवढा अट्टहास का? नगरसेवकाला 25,000 पगार असतो, एवढा अट्टहास का? हा तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे. कारण हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर गाडी बसायला तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे असेल तर आज 40-50 लाखाची गाडी तुम्हाला पाहिजे. मग त्यात ती येणार कुठून? मग अनलिगली कंस्ट्रक्शन मधून येणार. मग हे सर्व, मग ती लोकांची घरं लिगली होऊ देणार नाहीत. एक जण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं क्लस्टर आणतो, दुसऱ्याने विरोध केला. नाही, हे नाहीच पाहिजे ना. अरे कुठे लोकांना चांगलं होतंय तर होऊ द्या ना. दिव्यामध्ये आजपर्यंत अनेक योजनांची घोषणा झाल्या, परंतु आजपर्यंत एकाही घोषणेची किंवा सगळ्या ते योजना तर मी तुम्हाला याच्यावर दाखवल्या 2011च्या आराखड्यावरती. हे तर सोडाच तुम्ही. ज्या दिवावासियांची मूलभूत गरज आहे ना, दिवा सीएसएम लोकल, ही लोकल साठी आज कित्येक आंदोलन केली. 7 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या 56 लोक फास्ट लोक थांबायच्या, तिथं आता 76 म्हणजे 19 लोक वाढल्या. शेवटी तुम्ही दिव्यातील भ्रष्टाचारावर काय बोलणार? दिव्यातील भ्रष्टाचारावर एकच बोलणार आहे मी. सर्व राजकीय पक्ष हे एकच आहेत. तुमचा याच्यावर कोणाचा आरोप आहे का? कोण भ्रष्टाचार? माझा आरोप कुणावरही नाही. कारण लक्षात घ्या, खालपासून वरपर्यंत मेन म्हणजे ठाणे महानगरपालिका सगळ्यात मोठी भ्रष्टाचारी आहे. तिथे जे अधिकारी बसलेत ना, हे सगळेच मेन भ्रष्टाचार इथूनच सुरुवात आहे.
कारण हे प्रत्येक वेळेस दबाव दबाव दबाव, याच्यासाठी कुणीतरी आपण सर्वांनी जनतेने एक वेळेस प्रामाणिकपणे निवडून द्यावं, ही सर्वांना मी विनंती करतोय. नाही तर मग पुढे काहीच नाही होणार आहे. आपण पहिलेही गुलाम होतो ना, आजही गुलामच राहू. हे आज रॅलीमध्ये नाही आलं तर धमक्या देऊन करतात तो माणसांना. कशाला पाहिजे हे? अरे सामान्य नागरिक हा तुमच्यावर विश्वास करून इथे आलेला आहे. बरं तुम्ही विकास केला असता तर हे झालंच नसतं ना. याच्यासाठी सामान्य नागरिक, सुशिक्षित नागरिकांनो जागे व्हा आणि यावेळेस अपक्ष म्हणून अमोल केंद्रे आणि अश्विनी केंद्रे यांना प्रचंड बहुमताने सर, विजय आम्ही करा. जनतेकडून थेट एक प्रश्न तुम्हाला विचारतो, जो आजपर्यंत कोणी कोणाला विचारलेला नाही. दिव्यामध्ये एवढे बेकायदेशीर धंदे चालू आहेत, जेवढे उमेदवार आहेत त्यातले एकही उमेदवार असं म्हणत नाही की दिव्यातले सर्व बेकायदेशीर धंदे बंद करा वगैरे वगैरे. तुमचं यावरती काय म्हणणं आहे? यावरती माझं एवढंच म्हणणं आहे, पत्रकार तुम्ही आहात, उत्तर हे तुमच्याकडे आहे. बेकायदेशीर धंदे कुठले असू द्या, बेकायदेशीर सोडावं. कायदेशीर सांगतो तुम्हाला, इथं टमाटर जर विकायचे असतील तर 3,000 रुपयाची परमिशन लागते. कोण घेतो? कोण घेतं हे तुम्हाला माहिती आहे. बघ कुठल्या पत्रकारांनी छापले का त्यांची नावं? फेरीवाल्यामुळे हप्ता घेणारा कोण आहे सर्वांना माहिती आहे. का छापत नाही तुम्ही त्यांची नावं? तुम्ही छापला पाहिजे सर्व. घेतानाचे पुरावे भेटले तर नक्की छापणार साहेब, घेतानाचे पुरावे मी तुम्हाला देईल, सर्व देईल. परंतु काय माहितीये का, आका बाका हे वेगळे आहेत. आता रोहित ओझेचा मॅटर सर्वांना माहितीये का? भाजपाने ते बॅनर लावले, मनसेने उचलला मुद्दा सगळ्यांचा. काय एखादी कारवाई होऊ शकली त्याच्यावरती? मग करायची ना कारवाई. जस्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकार सर्व राजकीय पक्षांना माहिती, टमाटरचे पैसे कोण घेतो, कांदा बटाट्याचे पैसे कोण घेतो, चिकनचे कोण घेतो, अंड्याचे कोण घेतो, दूध 3 रुपये लिटर का महाग आहे दिव्यामध्ये, त्या दुधाचे पैसे कोण घेतो, सर्व माहिती आहे सगळ्यांना. मग एकही पक्ष या वर्गात का बोलत नाही, हा माझा सर्वांना प्रश्न आहे. जर दिव्याची भ्रष्टाचार कमी करायचा असेल, तर थांबवायचा असेल आणि सामान्य नागरिकांना स्वाभिमानी अभिमान जगायचा असेल तर यावेळेस परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन होणार म्हणजे होणार, आणि परिवर्तन अटळ यावेळेस. शेवटी तुम्ही दिव्यावासियांना काय संदेश द्याल?